ऑल इंडिया असा कट ऑफ एमसीसी कडून डिक्लेअर करण्यात आलेले आहे। विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपण सर्व कट ऑफ देखील शेअर केलेले आहेत। एक्झॅक्टली हा कट ऑफ कशा पद्धतीने गेलेला आहे, ऑल इंडियामध्ये एम्सचा कट ऑफ काय गेलेला आहे, त्यानंतर 15% जो एमबीबीएसचा कोटा होता त्याचा कट ऑफ काय गेलेला आहे, ओव्हरऑल कट ऑफ काय आहे, त्याच पद्धतीने डेंटलच्या डीम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ काय आहे आणि एमबीबीएसचा कट ऑफ काय गेलेला आहे, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, रिझल्ट लागलेला आहे, एक्झॅक्टली कट ऑफ काय गेलेला आहे हे लवकर अनालिसिस आणि एक्झॅक्ट अनालिसिस करण्याचं काम दरवर्षी वायब्रंट करत असतं। आता इथे बघा, तुमच्या समोर दिसत असेल 15% ऑल इंडियाचा कट ऑफ काय गेलेला आहे आणि हा गेल्या वर्षीच्या तुलनेने थोडासा कमी कट ऑफ गेलेला आहे, परंतु डीम्ड युनिव्हर्सिटीचा तुम्हाला मी दाखवतो, हा कट ऑफ गेल्या वर्षीपेक्षा देखील थोडासा वाढलेला आहे। आता इथे बघा, ऑल इंडिया 15%चा कट ऑफ बघा, ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी ओपन आहे 2024 ला राऊंड 1 मध्ये ऑल इंडिया रँक 19,603 ला क्लोज झाला होता, त्या विद्यार्थ्याचा स्कोर होता 660। आता यावर्षी बघा, तो ऑल इंडिया रँक आहे 21,190, जवळपास बघा रँक मध्ये 2000चा डिफरन्स तुम्हाला दिसत असेल आणि नीटचा स्कोर आहे 534। यावर्षी 21,190 ऑल इंडिया रँकला ओपन कॅटेगरीसाठी 534 स्कोरला ऑल इंडिया 15% राऊंड 1 चा कट ऑफ क्लोज झालेला आहे। ईडब्ल्यूएस मध्ये 25,599 विद्यार्थ्याचा स्कोर आहे 528, ओबीसी मध्ये 534, एससी कॅटेगरी मध्ये 457 आणि एसटी कॅटेगरी मध्ये 436 या मार्क्सला ऑल इंडिया मधून 15% गव्हर्नमेंट कोट्यातून ऑल इंडियाचा कट ऑफ क्लोज झालेला आहे। आता अशाच प्रकारे आपण डीमचा कट ऑफ देखील बघूया। बराचसा कट ऑफ मध्ये यावर्षी विद्यार्थ्यांना वाढ झालेली जाणवत असेल, ठीक आहे। आता डीम मध्ये बघा, कॉलेज वाईज आम्ही दिलेला आहे, प्रत्येक कॉलेज वाईज आणि स्कोर वाईज कट ऑफ दिलेला आहे, की जे महाराष्ट्रात जर सांगायचं म्हणलं तर सर्वात जास्त सिम्बायसिस मेडिकल कॉलेज पुणे, जे वुमन्स कॉलेज आहे ते दरवर्षी हायर मार्क्सला क्लोज होत आहे। ऑल इंडिया रँक आहे 47,592 आणि त्या विद्यार्थ्याचा नीटचा स्कोर इथे तुम्हाला दिसत असेल 504, 504 मार्क्सला हे कट ऑफ क्लोज झालेले आहे। अशा प्रत्येक कॉलेजचा आम्ही इथे कट ऑफ दिलेला आहे। ही सर्व पीडीएफ मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करतो, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन ह्याच्यामध्ये दिली आहे, तिथे देखील तुम्ही चेक करू शकता। अशा पद्धतीने हे डीमचं प्रत्येक कॉलेज आहे ऑल ओव्हर याच्यामधल्या इंडियामधल्या सर्व कॉलेजचा आम्ही इथे कट ऑफ दिलेले आहे, याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता। थोडक्यात उदाहरण सांगायचं म्हणजे डी.वाय. पाटील कोल्हापूर कॅम्पसचा कट ऑफ बघा, ऑल इंडिया रँक आहे 3,24,266 आणि स्कोर आहे 346 या मार्क्सला। इथे पण कट ऑफ बरेचशा कॉलेजचे वाढलेले आहेत। अगदी चेन्नई साइडचे जे कॉलेज दरवर्षी कमी मार्क्सला क्लोज होतात, यावर्षी पहिल्या राऊंडला बरीचशी हाईप झालेली आहे, तिथले देखील कट ऑफ बऱ्याचशा प्रमाणामध्ये वाढलेले आहेत। आता एम्स जर सांगायचं झालं मित्रांनो, तर प्रत्येक कॉलेज वाईज आपण एम्सचे देखील इथे कट ऑफ दिलेले आहेत। प्रत्येक कॉलेज जसं एम्स बठिंडा बघा, एम्स बठिंडाचं तुम्हाला दिसत असेल इथे बघा, ऑल इंडिया रँक 1733 ला क्लोज झालाय, त्या विद्यार्थ्याचा नीटचा स्कोर आहे 595, ओबीसी मध्ये 2369 ऑल इंडिया रँक स्कोर आहे 589, ईडब्ल्यूएस 584, एससी कॅटेगरी मध्ये 537 आणि एसटी कॅटेगरी मध्ये 515 अशा पद्धतीनं हे क्लोज झालेलं आहे। असं तुम्ही प्रत्येक एम्सच्या कॉलेजचे इथे बघू शकतात। एम्स राजकोट बघा 592 ला ओपन कॅटेगरी, ओबीसी 584, ईडब्ल्यूएस 582, एससी कॅटेगरी 534 आणि एसटी कॅटेगरी मध्ये 511 अशा पद्धतीनं। एम्स भुवनेश्वर ओपन कॅटेगरी 612, त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे 706, ओबीसी मध्ये 599, ईडब्ल्यूएस मध्ये 590, एससी मध्ये 567 आणि एसटी कॅटेगरी मध्ये साधारणतः 545 अशा पद्धतीने एम्सची देखील कट ऑफ हे देखील प्रत्येक कॉलेज वाईज आपण पीडीएफ बनवलेली आहे, याची देखील आपण ग्रुपमध्ये शेअर करणार आहे। आणि त्याच पद्धतीनं काही विद्यार्थ्यांनी देखील म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना डेंटल कॉलेज हे डीम मध्ये जाण्याचं म्हणजे चांगलं कॉलेज मिळण्याची अपेक्षा असते, तर अशा विद्यार्थ्यांसाठी पण इथे आपण डेंटलचे मणिपाल जसं कॉलेज आहे चांगलं नव्हतं, बेस्ट कॉलेज आहे, 368 मार्क्सला क्लोज झालेला आहे। डेंटलचे कट ऑफ डीम मध्ये बरेचसे कमी प्रमाणामध्ये येत असतात, त्याचे देखील प्रत्येक कॉलेज वाईज काय कट ऑफ आलेला आहे त्याची देखील आपण पीडीएफ इथे केलेली आहे, ते देखील पीडीएफ आपण आपल्या ग्रुपमध्ये शेअर करणार आहे। अशा पद्धतीने सर्व कॉलेजेचे 15%चा काय कट ऑफ गेलेला आहे, डीमचा काय गेलेला आहे, एम्सचा काय गेलेला आहे, डेंटलचा कशा पद्धतीने कट ऑफ गेलेला आहे, त्या सर्व गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केलाय। जे विद्यार्थी पहिल्यांदा हे व्हिडिओ आपल्या चॅनलला बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये। एक्झॅक्टली महाराष्ट्राचा कट ऑफ काय जाऊ शकतो यावर्षी, आता पहिल्या राऊंडचा आजच रिझल्ट लागणार आहे, त्याचा देखील कट ऑफ तुमच्या समोर मी घेऊन येणार आहे। थँक्यू सो मच।